हॅलो एव्हरीवन. अनरॅपच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आधीच्या 2 व्हिडिओजना मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज आपला जो गेस्ट आहे, जो माझा खूप खास मित्र आहे, त्याचं नाव आहे वरुण मोकसदार. वरुण मोकसदार हे नाव आपल्या सगळ्यांना फॉलिएटच्या कॅम्पिंगमुळे माहितीच आहे. वरुण मोकसदार हू इज अ कॅम्प इन्स्ट्रक्टर. वरुण मोकसदार जो अतिशय पानसट जोक मारतो. वरुण मोकसदार जो खूप नौटंकी आहे, पण त्याचप्रमाणे ही इज व्हेरी डिसिप्लिन्ड ऑल्सो. बट ऑल्सो देर इज अनदर वरुण मोकसदार ज्यांनी भारतभर प्रवास केला आहे, जो ऍक्टिंगमध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, जो शास्त्रीय संगीतात पण रुची ठेवतो आणि असा तो कलेचा साधक आहे. आणि ॲज आय वुड लाईक टू कॉल इट, ही इज अ मल्टीफेसेटेड आर्टिस्ट. सो अशा एका मल्टीफेसेटेड आर्टिस्टशी आज आपण संवाद साधणार आहोत. सो थँक्यू सो मच वरुण फॉर बीइंग हिअर टुडे. तो सगळ्यात पहिले थँक्यू सो मच सई आणि तनया फॉर दिस अपॉर्च्युनिटी. सो तुझ्यासाठी पहिला प्रश्न हा आहे की तू ट्रॅव्हलिंग कधी आणि कसं सुरू केलंस? घरी ट्रॅव्हलिंगची खूप आवड आधीपासूनच माझ्या बाबांना होती आणि बाबा अजूनही फिरतात. सो बिकॉज ऑफ माय बाबा मला ऍक्च्युली लहानपणापासून ट्रॅव्हलिंगची आवड आधीपासूनच लागली आहे. सो मला कुठेही फिरायला आवडतं. म्हणजे नॉट इन इंडिया, जर पुण्यात सुद्धा फिरायचं असेल तर मी एकटाच गाडी काढून कुठेही फिरून येतो. सो घरापासूनच आहे ट्रॅव्हलिंग. आणि फॉलिएजमध्ये कसं सुरू केलंस? सो मी टिपिकल फॉलिएज सोबत एक कॅम्प केला होता जेव्हा मी 7th मध्ये होतो. आय रिमेंबर 2006 चा तो कॅम्प होता आणि तेव्हा मी रणथंबोरला गेलो होतो आणि तेव्हा गंमत अशी झाली होती की खूप जवळनं मी एका वाघाला बघितलं होतं आणि त्यानंतर तो जो एक किडा लागतो ना आपल्याला की वाघ बघायचा आहे किंवा वाईल्ड लाईफ अजून बघायचं आहे, सो तसा प्रवास 2006 पासून माझा फॉलिएज सोबत सुरू झाला. देन आय जॉईन्ड व्हीटीपी, व्हॉलेंटियर्स ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून फॉलिएजचा प्रोग्राम होता 2011 मध्ये. सो तो प्रोग्राम मी ऍक्च्युली केला. सो 2011 पासून मी व्हॉलेंटियर म्हणून फॉलिएजमध्ये जॉईन झालो. ते अजूनही मी फॉलिएज सोबत काम करतो स्टील. 10 वर्ष झाली टोटली. सो पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की तू एवढं ट्रॅव्हलिंग करतोयस, गेली 10-12 वर्ष नक्कीच करतोयस, जास्तच म्हणेन मी. तर तू ट्रॅव्हलिंग मधून काय काय शिकलास आणि तुझ्यात काय काय बदल झाले ट्रॅव्हलिंगमुळे? ट्रॅव्हलिंगमुळे बदल माझ्यामध्ये झाले असं मी नंतर सांगेन. याचं कारण असं की वेन आय जॉईन व्हॉलेंटियर्स ट्रेनिंग प्रोग्राम, त्यानंतर डे 1 पासन आफ्टर एव्हरी सेशन चेंजेस होत गेले. म्हणजे प्रत्येक ट्रॅव्हलिंगच्या ऍस्पेक्टनी आणि आउटडोअरच्या ऍस्पेक्टनी चेंजेस होत गेले. सो व्हॉलेंटियर्स ट्रेनिंग प्रोग्रामचा जो माझ्यासाठी फायदा झाला तो खूप वेगळ्या प्रकारे झाला आणि ट्रॅव्हलिंगचा माझ्या पर्सनल लाईफमध्ये आणि पर्सनली नॉलेज गेन करण्याचं जे काय म्हणू इच्छा असते ती खूप चेंज झाली. म्हणजे आफ्टर एव्हरी इयर 2011 नंतर जेवढी वर्ष गेली तसं चेंजेस होत गेले. सो मला सांगायला आवडेल की बिकॉज ऑफ व्हॉलेंटियर्स ट्रेनिंग प्रोग्राम बराच ड्रास्टिक चेंज झाला. बिकॉज एक्झॅक्टली कॅम्पिंग म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीचं कॅम्पिंगचे एथिक्स, आउटडोअरचे एथिक्स, एक त्याला जो असलेला एस्थेटिक सेन्स आहे, त्यामागचं शास्त्र आहे, ते मला फॉलिएजमुळे ऍक्च्युली कळालं. आणि तो जो एक विजन जी असते, तो जो एक वाईड अँगल असतो, तो मला फॉलिएजमुळे मिळाला. पर्सनली जर म्हणशील तर ट्रॅव्हलिंगचा माझ्यावरती काय परिणाम झाला आणि त्याचा एक्सपिरियन्समुळे मी काय शिकलो, तर प्रत्येक ठिकाणी जाताना किंवा प्रत्येक एरिया एक्सप्लोर करताना हा याच्यापेक्षा का वेगळा आहे आणि कसा वेगळा आहे हे मी शिकत गेलो. वाघ सेम दिसतात सगळीकडे असं मला आतापर्यंत वाटत होतं, पण जेव्हा मी कान्हाचा वाघ बघितला, बांधवगडचा बघितला, ताडोब्याचा बघितला, तेव्हा ते 3 वाघ वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत किंवा त्यांच्यात थोडासा काहीतरी चेंज आहे हे कळलं. सो ते वेगळेपण जे आहे, ते डिफरन्स जो आहे, तो डिफरन्स अभ्यासाला खूप मजा यायला लागली आणि त्याच्यानंतर माझा पर्सनल एक्सपिरियन्स हळूहळू वाढत गेला. सो तू ट्रॅव्हलिंग सोबत फोटोग्राफी पण करतोस, त्याबद्दल काय सांगशील? आजकाल फोटोग्राफी करणं खूप मेन स्ट्रीम आहे. तुम्ही कॅमेरा विकत घेतला की तुम्ही फोटोग्राफर होता, हे आजचा एक फंडा आहे. हा आणि खरा फंडा आहे. त्यामागे कोणीही शास्त्रशुद्ध शिकायला जात नाही, खूप कमी लोक असतात. सो मी फोटोग्राफी अशी
अशी शिकलेलो नाहीये. माझ्याकडे कॅमेरा होता. फॉर्च्युनेटली व्हेन आय एंटर्ड इन कॉलेज, माझ्यासोबतचे माझे मित्र किंवा माझे जे ताईदादा होते, त्यांनी मला ते शिकवत गेले की कॅमेरा कसा हँडल करायचा, फोटो कुठला काढायचा, कुठले फोटो काढायचे नाही. सो हे सगळं कॉलेजमध्ये आल्यानंतरच हळूहळू स्टार्ट झालं. सो मी फोटोग्राफर नाहीये, माझ्याकडे जस्ट कॅमेरा आहे आणि जी मुवमेंट समोर येते, म्हणजे राफ्टिंग करताना वरती आलेली राफ्ट असेल किंवा वाघ बघताना समोरून चालत आलेला वाघ असेल किंवा पाऊस पडल्यानंतरचा चेंज झालेला लँडस्केप असेल, सो मला ते कॅप्चर करायला आवडतं. म्हणजे OnePlus जरी असेल तरी OnePlus मध्ये मी तो कॅप्चर करतो. आणि मी अजिबात प्रोफेशनल फोटोग्राफर नाही, पण मला फोटोग्राफी आवडते आणि मला कॅमेरातल्या नवीन नवीन गोष्टी किंवा फोटो एडिट करणं हा जो एक कन्सेप्ट असतो तो मला करायला प्रचंड आवडतो. दॅट्स इट. ओके, सो मी आधी तुझ्यासोबत कॅम्प केलेला आहे. आपण ऋषिकेशला गेलो होतो. सो ऍज अ कॅम्पर आय वुड रिअली लाईक टू नो की जेव्हा तू पहिल्यांदा एका जागेवरती जातोस आणि तुला तेव्हा ग्रुप सोबतही जायचं असतं, तेव्हा तुम्ही त्या जागेची माहिती कशी काढता? तुम्ही त्याची तयारी कशी करता? हा खूप चांगला आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, बिकॉज लोकांना माहिती नसतं. कारण लोक जनरली जायचंय म्हणून फक्त जातात आणि बघून येतात. तिकडे काय बघायचंय, काय असतं, किस्सं असतं, याची पूर्वतयारी किंवा याचं बॅकएंडचं काम किंवा लॉजिस्टिक हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. जेव्हा पहिल्यांदा एका जागेवरती आम्ही जातो तेव्हा त्याच्या एक महिना आधी त्या जागेचा स्टडी करणं एकतर खूप गरजेचं असतं. सो 2 कॅटेगरीज आपण आता एक्झाम्पल म्हणून घेऊ, एक ऍडव्हेंचर कॅम्प घेऊ आणि एक वाईल्ड लाईफ कॅम्प म्हणून घेऊ किंवा एक सोलो ट्रॅव्हलर म्हणून घेऊ. तर तिन्ही सेक्टर्स मध्ये जाताना तुम्हाला एकतर पहिले रिजनचा अभ्यास करणं पहिले गरजेचं आहे की मी कुठल्या रिजन मध्ये चाललोय. कारण जे हार्डकोर ट्रॅव्हलर असतात त्यांना सुद्धा गुजरातची राजधानी काय आहे असं विचारल्यावरती ते अहमदाबाद सांगतात. सो दॅट इज म्हणजे फारच नॉनसेन्सपणा येतो. सो तुम्हाला रिजन, डिस्ट्रिक्ट याचा अभ्यास पहिले करणं गरजेचं आहे. दुसरं असं की तुम्ही पर्टिक्युलर ठिकाणी जात असाल तर तिकडे नक्की काय बघायचंय. म्हणजे मला जर लेह लडाखला जायचंय तर मी लेह लडाखला जाऊन फक्त मॉनेस्ट्री बघीन का, तर नाही. मला ओव्हरऑल तिकडचा जो एक लँडस्केप आहे किंवा तिकडे बघितल्यानंतर मी गेल्यानंतर मी काय बघणं अपेक्षित आहे हे मी इकडे अभ्यासणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. जसं मी म्हणलो तसं ऍडव्हेंचर कॅम्पला जर मला जायचं असेल तर दिल्ली टू ऋषिकेश, कारण आपण ऋषिकेशला होतो म्हणून मी ऋषिकेशचं एक्झाम्पल देतो की दिल्ली टू ऋषिकेश जेव्हा जाताना वाटेत कुठली हॉटेल्स आहेत, कुठले पेट्रोल पंप्स आहेत, कुठले हॉस्पिटल्स आहेत किंवा इमर्जन्सी मेडिकल्स आहेत किंवा प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, बिकॉज गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीवेनम अवेलेबल असतं. आणि स्पेसिफिकली तुम्ही जेव्हा आउटडोअर्स मध्ये जाता तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलची सुद्धा माहिती पाहिजे. सो गुगल मॅप हा एक खूप चांगला ऑप्शन आपल्या सगळ्यांकडे असतो. सो बेसिकली संपूर्ण एक चौकशी केल्याशिवाय तुम्ही ट्रॅव्हलिंगला नाही जाऊ शकत. म्हणजे हे फक्त मी कॅम्पिंग किंवा आउटडोअर्सच्या हिशोबाने नाही म्हणत आहे. फॅमिली जरी आपल्याला कुठे जायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपण अब्रॉड जातो, युरोप टूरला वगैरे जातो, जेव्हा आपण आपल्या ह्याच्यातनं जातो तेव्हा वी मस्ट नो की तिकडे काय बघायचंय आणि तिकडे इमर्जन्सी आली तर आपल्याकडे आपण पूर्ण तयारीनिशी तिकडे जाणं जास्त अपेक्षित आहे. वाईल्ड लाईफ कॅम्पचं वेगळं असतं. वाईल्ड लाईफ कॅम्पला कसं आहे की वाईल्ड लाईफ कॅम्पला तुम्हाला सतत नॉलेज द्यायला लागतं छोट्या मुलांना, कारण तो जो एज ग्रुप असतो तो खूप जास्त गेन करण्याच्या आनंदाने आलेला असतो. म्हणजे त्यांना वाघ बघायचा असतो, वाईल्ड लाईफ बघायचं असतं, पण फक्त दाखवून उपयोग नाहीये त्यांना. त्यांना भरपूर गोष्टी आपल्याला शिकवायला लागतात की बाबा रे, वाघ चालतो म्हणजे कसा चालतो, की वाघ फिरतो म्हणजे का फिरतो रस्त्यावरनं. सो तेव्हा तुम्हाला जरा थोडंसं नॉलेज वाढवायला लागतं. नुसतं मी बांधवगडला गेलो आणि मी 5 वाघ बघून आलो आणि मी 5 वाघांवरतीच अख्खे 2 महिने एन्जॉय केलं. 5 वाघ, 5 वाघ, 5 वाघ, 5 वाघ, 5 वाघ. नो, इट्स नॉट लाईक दॅट. तुम्हाला ऍटलिस्ट तिथे काहीतरी नॉलेज दिलं पाहिजे, हाफ अॅन आवर वाघाबद्दल किंवा ओव्हरऑल जे काही तुम्ही इंटरेस्टिंग स्टफ बघितलेलं आहे. जरी तुम्ही गुडपेकर झाडावरती बसलेला असताना ड्रिल करताना जरी तुम्ही बघितलं तरी तो कसं ड्रिल करतो, का ड्रिल करतो, या मागचा नॉलेज तुम्हाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही कॅम्पच्या आधी हे सगळं वाचून जाणं इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. ओके.
सो तू एका जागेवरती अनेकदा जातोस कारण तुझं ते प्रोफेशनच आहे. जसं आम्ही जेव्हा ऋषिकेशला गेलो होतो, आय थिंक इट वॉज युअर सम 5th टू 6th टाइम गो टू ऋषिकेश. तर व्हॉट आर द चॅलेंजेस दॅट यू फेस? कारण तू वेगवेगळ्या एज ग्रुप्सना पण घेऊन जातोस आणि मग त्यातून तुला शिकायला पण काय काय मिळतं? पहिले तर जसं सचिन तेंडुलकर म्हणतो, प्रत्येक बॉल हा नवीन असतो. तसं जरी मी ऋषिकेशला 5-6 वेळा गेलो असेल, तरी अजून सुद्धा मी जेव्हा एअरपोर्टवरती उभा असतो रिपोर्टिंग लिस्ट घेऊन, तेव्हा मला भयंकर भीती वाटत असते. बिकॉज यू नेव्हर नो काय होईल. असं Right. भरपूर कॅम्प्सला झालेलं आहे, की मी अनेक वेळा ताडोब्याला गेलेलो आहे, पण तरी सुद्धा एका ताडोब्याच्या कॅम्पला वाघच दिसलेला नाहीये. एका ताडोब्याच्या कॅम्पला ट्रेन मिस झालेली आहे. एका कॅम्पला तर ऍब्सोल्युटली पावसामुळे दंगा झालेला आहे नुसता. बापरे. सो अशा सिच्युएशन मध्ये काय करायचा हा एक खूप मोठा प्रश्न असतो. प्रत्येक कॅम्प हा वेगवेगळा असतो. प्रत्येक कॅम्पला फ्लेवर वेगळा असतो. म्हणजे जेव्हा आपला ऋषिकेश होता 4 एप्रिल 2017, सो त्या कॅम्पला ज्या थोड्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या नेक्स्ट कॅम्पला वेगळ्या होत्या, किंवा त्या ऍक्टिव्हिटीज, ते गेम्स हे आम्ही परत घेतलं नव्हतं. काही अशा सिच्युएशन्स मध्ये असं होतं की थोडा छोटाफार क्रायसिस झालेला असतो. मग त्या क्रायसिस मुलांना कळून न देता थोडंसं मुलांसोबत चिल करायला लागतं. सो बोर होत नाही. कुठलाच कॅम्प कधीच बोर होत नाही, बिकॉज तो कॅम्प तेवढाच नवीन आणि तेवढाच फ्रेश राहतो कायम. पण अगेन की तू सेम जागेवरती अनेकदा जातोस, तर डज दॅट मेक द प्लेस मोर इंटरेस्टिंग की त्या जागेचा ओलावा कमी होतो तुझ्यासाठी? नाही, तो वाढतो. एव्हरी टाइम वाढतो. कारण कमी होण्यासारखं काहीच नसतं. बिकॉज जग एकतर प्रगती करतंय. त्यामुळे आउटडोर्स आणि कॅम्पिंग रिलेटेड गोष्टी सुद्धा एव्हरी डे बाय डे चेंज होतात आणि त्या थोड्याशा वाढत असतात. म्हणजे मी पहिला कॅम्प ताडोब्याचा केला होता 2010 ला, आणि मी लास्ट कॅम्प केला होता 3 मे 2019 ला. सो या पॅच मध्ये कधी ताडोबा बदललेला नाहीये. ताडोब्यातले वाघ बदलत गेलेत, किंवा ताडोब्याचे रस्ते पण थोडेसे चेंज झाले असतील, पण ओव्हरऑल ती जागा आणि ओव्हरऑल ते ऍटमॉस्फिअर, ओव्हरऑल ते नेचर, ते हॅबिटॅट कधीच चेंज झालेलं नाहीये. प्रत्येक वेळी खूप वेगळा एक्सपिरियन्स असल्यामुळे तो ओलावा कायम राहतो. राईट. ओके. सो एक खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की आम्ही आमचा कॅम्प झाल्यानंतर आय थिंक सगळेच रडलो होतो. ती एक इमोशनल अटॅचमेंट झाली होती. सो हाऊ डज इट फील टू बी अ बिगर पार्ट ऑफ समवन एल्सेस ग्रेट लाईफ एक्सपिरियन्स? आणि हाऊ डू यू मॅनेज युअर इमोशन्स आणि हाऊ डू यू डिटॅच आफ्टर दॅट? यामध्ये एकतर कम्प्लिटली प्रोफेशनलपणा असणं गरजेचं आहे तुमच्या मध्ये. ओके. दुसरं इमोशन्स म्हणशील किंवा इमोशनल अटॅचमेंट म्हणशील, तर ती माझी कायम राहते कॅम्पर सोबत. पण ती अटॅचमेंट मी दाखवतो कधी, तर अख्खा सीझन संपतो, किंवा जेव्हा एअरपोर्टला रिटर्नला आलेली असतात आणि अगदीच शेवटचे असे असं आता कॅम्प संपला, मग तेव्हा थोडं डोळ्यातनं पाणी काढायला लागतं. पण तिथे हे विसरता कामा नये की मला पुढे कॅम्प आहे, मला ऑफिसला जाऊन त्याची तयारी करायची. प्लस या गेल्या कॅम्पचं जे काही अकाउंट्स, हिशोब किंवा ओव्हरऑल जे काही फीडबॅक वगैरे द्यायचा, हे मला कम्प्लीट करायचंय. मग मला पुढच्या कॅम्पची तयारी करायची. या सगळ्यामध्ये इमोशनल ड्रामा याला खूप 5 मिनिटं मिळतात, आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही एअरपोर्टला रडून घ्यायचं असतं किंवा रेल्वे स्टेशनला रडून घ्यायचं असतं. दॅट्स इट. आणि इमोशनल कनेक्ट जो असतो तो तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायला लागतो. म्हणजे मला अजूनही खूप छान सांगावं असं वाटतं की 2012 ला जे माझ्यासोबत कॅम्पला आले होते छोटी मुलं, ते आज आमचे व्हॉलेंटियर आहेत. सो जो एक ग्राफ आहे किंवा तो जो एक बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्यांचा आउटडोर्स कडे, त्यामध्ये कुठेतरी मला स्वतःला छान वाटतं की अरे, हे आपल्यासोबत आले होते छोटे असताना आणि आता ते आपले व्हॉलेंटियर झालेत, आणि तोच कॅम्प, ज्या कॅम्पला ते आले होते, ते तो लीड करतायत. ओके. सो मोस्ट ऑफ अस ट्रिपच्या वेळी तर माहिती नव्हतं, पण नंतर आम्हाला हे कळलं की तुला शास्त्रीय संगीतात रुची आहे. तू गातोस पण. तर तुझा त्यामधला प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल आज. तो
माझ्या घरी एकतर कोणी गात नाही, पहिली गोष्ट कोणीच नाही ऍब्सोल्युटली. आणि पुण्यामध्ये जे ट्रॅडिशनल म्युझिक फेस्टिवल्स होतात ते ऐकायला मी जायचो. ऐकायला म्हणण्यापेक्षा खायला जायचो. कारण बिंग अ पुणेकर तिथे खूप छान छान खायला मिळतं. राईट. सो एक दिवस मी गाणं ऍक्च्युली अश्विनी ताईंचं पहिल्यांदा ऐकलं. ज्यांना गुरु मानतो, डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, जयपुरात रवली घराण्याच्या गायिका आहेत. सो मी बटाटे वडा खात असताना मी त्यांचं गाणं ऐकत होतो. सो मला तेव्हा तो पहिला कनेक्ट झाला की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आय रिमेंबर 2010 च्या सवाई गंधर्वची गोष्ट आहे. आणि अश्विनीताई छानपैकी गायला बसल्या होत्या. जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती त्यांनी. आणि तेव्हा मला असं झालं होतं, भाऊ गाणं शिकायचंय तर यांच्याकडनंच. आणि क्लासिकलच शिकायचंय बिकॉज काहीतरी एक एनर्जी आणि एक पॉझिटिव्हिटी त्या गाण्यामध्ये होती त्यांच्या. म्हणजे त्यांच्या आधी मला नावं माहिती होती, भीमसेन जोशी किंवा भरपूर जे काही टिपिकल जे मोठी लोक होती. पण मला कधी असं स्वतःहून शिकावं असं नाही वाटलं. पण मी जेव्हा ताईंचं गाणं पहिल्यांदा ऐकलं, देन त्यांच्यानंतर मी त्यांना अप्रोच झालो हळूहळू. आणि मग त्या मला प्रत्येक वेळी गाईड करतात, त्या मला मार्गदर्शन करतात. सो आज 10-11 वर्ष झाली मी त्यांच्याकडे शिकतो. ओके. अजून एक असं की आपल्या जे ओल्डर जनरेशन्स आहेत त्यांचं असं एक अझम्पशन असतं की आपल्या तुझ्या किंवा माझ्या पिढीच्या लोकांना शास्त्रीय संगीतात इंटरेस्ट नाही, और रादर इंडियन क्लासिकल फॉर्म्स मध्ये काहीच इंटरेस्ट नाही. तर याबद्दल तुझे काय विचार आहेत? मला सांगावं असं वाटतं की चुकीचं स्टेटमेंट आहे. कारण मी जेव्हा कॅम्पला मुलं येतात तेव्हा खूप मुलं वेगवेगळे गाणं शिकत असतात. मी भारतीय अभिजात संगीत म्हणतोय, ज्याला क्लासिकल म्युझिक म्हणतात. बासरी शिकत असतात, सतार शिकत असतात, व्होकल शिकत असतात. खूप मुली असतात की ज्या प्रचंड पॅशनेटली कथ्थक, भरतनाट्यम सारखे जे आपल्याकडे ट्रेडिशनल डान्स आहेत, जे वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत, ते करतात. प्लस ते कॅम्पला परफॉर्मही करून दाखवतात. सो एकतर म्युझिकची आवड एकतर सगळ्यांना आहे. म्हणजे जी लोक मी सवाई गंधर्वला बघतो फुल कपडे, कुर्ता बिरता घातलेली, तीच लोक NH7 ला रिप जीन्स, फुल स्लीवलेस शर्ट वगैरे, गॉगल बिगल लावून असतात. सो म्युझिक सगळ्यांना आवडतं. प्लस म्युझिकही आवडतं आणि तेवढंच वेस्टर्न म्युझिक पण आवडतं. सो आता जसा एक ट्रेंड सुरू झालेला आहे ना, की जी मोठी लोक म्हणतात की आता तर काय भारतीय क्लासिकल म्युझिक तर आता निघूनच चाललेलं आहे, आताची जनरेशन लक्षच देत नाही. तर असं काही नाहीये. खूप छान लोक आहेत, खूप छान मुलं आहेत. माझ्याहून लहान मुलं परफॉर्म करतात. माझ्या जनरेशनचे अनेक लोक परफॉर्मर आहेत प्रॉपर, की ज्यांच्या नावाने कॉन्सर्ट्स भरतात लंडन किंवा इटली, USA अशा सारख्या देशांमध्ये. इंटरेस्टिंग. सो लास्ट क्वेश्चन तुला असा आहे की आता जे लॉकडाऊन चालू आहे त्यात तुला ट्रॅव्हल करता नाही येते या सुट्टीत, तर हाऊ डज इट फील टू बी ॲट होम आणि व्हॉट इज युअर कॉन्सेप्ट ऑफ होम? तुझ्या ट्रॅव्हल करत असतोस तेव्हा यू आर मोस्ट ॲट होम की तू आता घरी आहेस तेव्हा यू फील मोस्ट ॲट होम? अर्थात ट्रॅव्हल करतोय तेव्हा जास्त असं वाटतं की आपण आपल्या देशात आहोत, आपल्या राज्यात आहोत, आपल्या घरात आहोत असं. लॉकडाऊनमुळे नक्कीच यावेळी कॅम्पिंग सीझन झाला नाही. पण मला नक्की सांगायला आवडेल की माझा जो निखिल दादा आहे, जो माझा कॅम्पिंग मधला गुरु आहे, तो मला अंदमानला घेऊन गेला होता जानेवारीमध्ये. सो माझं या जर म्हणलीस तर एक एक डेस्टिनेशन माझं कम्प्लीट झालेलं आहे की जिथे मी गेलो नव्हतो. ओके. सो जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा जी नॉर्मल डेस्टिनेशन आहेत ती मी खूप मिस केली. पण याचा एक ऍडव्हान्टेज असा झाला की मला घरी बसून थोडाफार डॉक्युमेंटरीज बघायला मला एक आवड लागली, जी मला एवढी अशी आय वॉज नॉट पॅशनेट अबाउट दॅट की आता डॉक्युमेंटरीज बघू. नो. जे काही नॉलेज किंवा जे काही आम्ही शिकलो वाईल्ड लाईफ मधलं, ते आम्ही आमच्या ताईदादांना ऐकून, ताईदादांकडनं ऐकत ऐकत शिकलो. सो मला डॉक्युमेंटरीज बघण्याची आवड निर्माण झाली लॉकडाऊन मध्ये. दुसरं जे काही थोडंसं आतापर्यंत जेवढा ट्रॅव्हलिंग केलंय त्याचे एक्सपिरियन्स सगळे मी लिहून काढले, प्रत्येक कॅम्प वाईज. पण नक्कीच मला ऑब्व्हियसली सॅडच वाटणार, कारण माझं माहेर हे ताडोबा आहे. आणि त्या माहेरी जर तुम्ही 1 वर्ष वगैरे गेला नाही, तर एखाद्या बाईला कसं दुःख होतं, की कसं फ्रस्ट्रेटिंग होतं, तसं माझं झालं पहिले 2 महिने. पण ठीक आहे, आता काय. मग आता ती सवय झाली आहे.
ठीक आहे. पण नक्कीच लॉकडाऊन उठल्यानंतर सगळे नॅशनल पार्क्स ऑलरेडी ओपन झालेली आहेत, पण बिकॉज ऑफ दॅट कोविड लोक जात नाहीयेत. पण जसं लोक जायला लागली की आय एम द फर्स्ट पर्सन की जो जाऊन ताडोब्याला वाघ बघून येणार. सो you've been a guide to us in many ways. तुझी जी सेल्फ एक्सप्लोरेशनची जर्नी आहे, इट इज व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग फॉर ऑल ऑफ अस. ऋषिकेशमध्ये असताना पण 5च दिवस होतो, 5 ते 6 दिवस होतो, पण तेवढ्या 6 दिवसात जेवढा तू कळलायस आम्हाला आणि जेवढं तू आम्हाला मदत केली आहेस, आणि you've been नॉट जस्ट अन इन्स्ट्रक्टर बट ऑल्सो अ फ्रेंड, अ कॉन्फिडंट. अँड ऑल्सो आय वुड से की तू आमची आई पण होतास तिकडे, की खाल्लं नाही तर बाई तू हे खा, एवढूसच का खातीयस, खायचं सगळ्याचं तू बघितलंस. आणि तो जो कॉन्फिडन्स तुझ्यात होता की क्लिफवरनं उडी मार तू खालती, देर विल बी समवन डेफिनेटली टू कॅच यू, हा जो तुझा कॉन्फिडन्स होता तो आम्हाला अजून पण इट टीचेस अस सो मच. So I wish you all the luck and all good wishes from me and my team to you for your journey and your self exploration journey. Thank you so much for being with us today. आज आमच्याशी बोलल्याबद्दल मनापासून आभार. थँक यू. सो हे नक्कीच मी एक जस्ट सांगेन की खूप ट्रॅव्हलिंगची ज्यांना आवड आहे त्यांनी प्लीज ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हलिंगच्या आधी भरपूर गोष्टींचा अभ्यास करा, बिकॉज हे सगळं अभ्यास, वाचन, तुम्हाला वाचनाची आवड नसेल तर तुम्ही युट्यूब किंवा जर तुम्हाला कोणी गाईड करणारं जर असेल तर त्याच्याकडनं ऐकून 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 तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही ट्रॅव्हल करा. बॅकपॅकिंग नावाचे खूप छान कन्सेप्ट असते आपल्याकडे, पण लोक बॅकपॅकिंगला पण जाताना पूर्ण स्टडी करून जातात. सो ट्रॅव्हलिंगची जर आवड असेल तर नक्की खूप अभ्यास करा. नुसतं फिरायचंय म्हणून तुम्ही फिरू नका. त्यातनं एखाद्या प्लेसला व्हिजिट केल्यानंतर तिकडची स्पेशालिटी, तिकडचं काय इंटरेस्टिंग फॅक्ट्स किंवा काही असेल, जरी तुम्ही इंटरेस्टिंग फॅक्ट्स वगैरे जरी नाही घेतल्या तरी 4-5 अशा गोष्टी तिकडून बघून या की ज्या तुम्ही कधीच बघितल्या नसतील, किंवा असे एक्सपिरियन्स घेऊन या की जे तुम्हाला कधीही जन्मात मिळणार नाही. सो या, दॅट्स इट. थँक्यू. Thank you so much for watching the video. Like, share, comment and subscribe. Don't forget to press the bell icon to stay notified. Do follow us on Instagram and Facebook. The handle links are given in the description box below. Thank you.